इमोशनल फर्स्ट एड हा शब्द मी कालच्या रीलमध्ये वापरला होता. इमोशनल फर्स्ट एड म्हणजे काय असतं, तर मनाला जेव्हा जखम होती त्यावेळेला घ्यायची प्राथमिक काळजी. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इमोशनल फर्स्ट एड म्हणजे काय करायचं, जसं तुमच्या एखाद्या फ्रेंडच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्याला जसं तुम्ही समजुतीनं प्रेमाने समजावून सांगाल, सेम वे तुम्ही स्वतःशी बोलायचं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे, तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ओळखायचं कसं की माझ्या मनाला जखम झाली आहे, तर ज्या वेळेला तुम्ही खूप स्ट्रॉंगली रिॲक्ट होता एखाद्या गोष्टीवर त्यावेळेला एक पॉज घ्या. जेव्हा तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं यामध्ये तफावत आहे, टेक अ पॉज. ज्या वेळेला खूप तर्कहीन विचार मनामध्ये येत राहत आहेत, थांबा आणि विचार करा की हे असं का बरं होतं. काय असतं ना, बऱ्याचदा आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमसाठी आपण स्वतः किती जबाबदार आहोत हे आपल्याला माहिती नसतं, इतर लोक कसे जबाबदार आहेत हे आपल्याला अगदी क्लिअर असतं. पण ज्या वेळेला प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला कळत नाहीये की आता हे कसं सॉल्व्ह होईल, त्यावेळेला प्रोफेशनल हेल्प जर गरजेची असेल तर जरूर घ्या. वीक लोकांसाठी थेरपी असते हा एक गैरसमज आहे. कारण आपला प्रॉब्लेम समोर येऊन तिसऱ्या माणसासमोर मांडणं, स्वतःशी ऑनेस्ट राहणं यासाठी खरंच खूप धाडस लागतं. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्याल त्यावेळेला तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे नेहमीच चांगलं राहील. कारण ज्या वेळेला मानसिक स्वास्थ्य बिघडतं ना, तेव्हा त्याचे परिणाम फिजिकल स्वास्थ्यावर कसे होतात हे आपण या सगळ्या सिरीजमध्ये पाहिलंच आहे. तुम्हाला याविषयी जर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली हा आमचा क्लिनिकचा नंबर दिलेला आहे, त्यावर फ्री कन्सल्टेशन कॉल सुद्धा बुक करू शकता. धन्यवाद.